बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावच्या या मतदारसंघावर गेल्या तासाभरापासून ईव्हीएमच्या मशीनमध्ये बिघाड झाला होता। त्यामुळे संपूर्ण मतदाते जे आहे गेल्या तासाभरापासून याचे तात्काळ उभे आहेत। खऱ्या अर्थानं नेमका मशीनमध्ये काय नेमका बिघाड झाला हा आम्ही त्या तेथील कर्मचाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र माध्यमांना आत प्रवेश नसल्याचं कारण देत नेमका बिघाड काय झाला हे सांगण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिलेला आहे। मतदार आहे गेल्या तासाभरापासून या ठिकाणी तात्काळ उभे आहेत, त्यांना आपण या ठिकाणी विचारूया। काही मतदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आबा, किती वेळ झाला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही उभे आहे? 1 तास झाला। तुम्ही काय सांगितलं तुम्हाला मतदान केंद्रावर का उभं करत आहेत? ते मशीन बंद पडली आहे। मशीन बंद पडली सांगतायत। काय तुम्ही त्यांना विनंती केली दुसरी मशीन बदला वगैरे काही? कोणती सांगितलं नाही, काय म्हणत करतो म्हणले, आता सुरू झाली मशीन? हो। खऱ्या अर्थानं तासाभरापासून ही संपूर्ण मतदार जे या ठिकाणी तात्काळ उभे आहेत। ईव्हीएम मशीन मध्ये बदल झाल्याचं कारण या ठिकाणी देण्यात आलं होतं। तासाभरापासून ईव्हीएम मध्ये काही त्यांनी बदल केले, दुरुस्ती केली असं सांगण्यात येते आणि आता सध्या तरी ही मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झालेली आहे। मात्र नेमका ईव्हीएम मध्ये काय बिघाड झाला होता हे सांगताना कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना माध्यमांना माहिती देण्यास मज्जाव केलाय। सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी देखील या ठिकाणी मज्जाव करत असल्याचं पाहायला मिळालं। खऱ्या अर्थानं नागरिकांना मतदान करत असताना आपला अधिकार या ठिकाणी जो राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना नेमकं ईव्हीएम मशीन मध्ये काय बिघाड झाला ते देखील सांगणं कर्मचाऱ्यांचं एक कर्तव्य आहे। मात्र तसं काही या केंद्रावर होताना दिसलं नाही। त्यामुळे नेमकं कर्मचारी कशा पद्धतीनं काम या ईव्हीएम केंद्रावर करतात ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।